तर दरवेळेस आपला ब्लॉग बसमध्ये चालूच असतो, पण यावेळेस नाश्त्याच्या गाडी ब्लॉग चाललाय आणि आम्ही चाललोय अरे काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. काय झालं या पोराने काय केलं सांग जरा. या पोराने केलं काय, हिच्यासोबत केलंय काय केलं सांगा तुम्ही. एक पिढी बसून तो पेटवला आणि तिच्या खिशात टाकला आणि आम्हाला वाटलं न पेटवून टाकलाय, पण जेव्हा दूर यायला लागला तेव्हा गडबडली खिशातून काढती तसंच ठेवला, फटाका खिशात फुटला, तिचा स्वेटर जळाला. दाखवा तुमचा स्वेटर, दाखवा चेहरा. अरे हे काम करायला आलं का तुला. ती काय म्हणली सारखं आपण पिढी बॉम्ब नाही जळू शकत, मी तिला जळून दाखवलं आणि तिच्या खिशात टाकलं. आमचाच पोरगा भंगार आहे, बाकी काय नाही. बेकार है भैया, मैं तो टूट गया. राजमाता जिजाऊ गडाच्या पायथ्याशी यांची खूप सुंदर अशी मूर्ती उभी आहे. धन्य होती आई जिने या मातीत स्वराज्याचा वाघ घडवला. सो हाय गाईज, आम्ही पोहोचलोय रायगडच्या पायथ्याशी. आता आम्ही रोपे बुक करणार आहे आणि मग आम्ही वरती जाणार आहे. त्यासाठी खूप टाइम आहे, त्यामुळं आम्ही आता सध्या एक नाश्ता करून घेऊ. फिर मारने काय का तू. आमची आजची वन डे ट्रिप आहे, तर आम्ही रायगडला पण जाणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणात पण जाणार आहे. तर तुम्हाला दोन्ही पण एन्जॉय करायला मिळेल, तर ब्लॉग मध्ये बनून राहा. मी तर रोपवेच्या लाईनला थांबलो आणि इथं बघू शकतो केवढी गर्दी आहे, सगळीकडे लोक बसलेली आहेत. आणि आता आमचा नंबर असतो पर्यंत आम्हाला थांबायचंय. आमचा नंबर 900 वर आहे. तोपर्यंत ही तोंड बघायला लागतं मला. बघा अरे आम्ही पण तो वरती जाताना भेटू. आपल्या महाराजांचे गड किल्ले पाहण्यासाठी इतकी लोक आलेली पाहून मला खूप आनंद झाला. पण गडावर जाण्याआधी इथे खूप सुंदर कलाकृती ठेवलेल्या आहेत, ज्या आपल्या महाराजांचा इतिहास सांगतात. अनेक तलवारी आणि हत्यारांचाही संग्रह इथे केलेला आहे, जे तुम्ही पाहू शकता. वर जाण्याआधी तुम्हाला रायगडाबद्दल थोडी माहिती सुद्धा दिली जाते आणि त्यानंतर तुमचा प्रवास चालू होतो रायगडाकडे. फायनली आम्ही रोपवे मधनं निघालोय आणि रोपवे आमची चालू झाली. आई शपथ रे, डुलती अख्खी रोपवे डुलती. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं सुंदर दृश्य आहे, एकदा पाहिलं की डोळ्यात कायमचं कोरलं जातं. आई शपथ काय मिळत रे. आणि अखेर आपण गडावर पोहोचलो आहोत. हे इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघा, इकडे बघा. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. कसं वाटलं रोपवे सगळ्यांना. गडावर पाऊल टाकताच अंगावर शहारे येतात आणि सुरुवातीला दिसतो संपूर्ण गडाचा नकाशा. आम्ही वरती आलो आणि वरती ते तिकीट काउंटर पण आहे. तिकीट काउंटरला 15 वर्षाच्या पुढं 25 रुपये तिकीट आहे. तर आमची 15 वर्षाची पोरं वरती गेलेत आणि आम्ही पण चाललो आता. तू पण 15 वर्षाचा आहे का रे. हाय 13 आहे मी का. देखो देखो, दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कभी नहीं. 1700 पायऱ्यांचा हा गड चढणं प्रत्येकासाठी सोपं नाही.
पण आपल्या इतिहासाचं दर्शन सगळ्यांना व्हावं म्हणून इथे क्रेनची सोय केली आहे. सुरुवातीला राजगड ही स्वराज्याची राजधानी होती, पण 1674 साली इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगडाने घेतली त्या सिंहासनाची जागा. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेला हा गड, इथून उभारलं गेलं मराठा साम्राज्याचं स्वप्न. हा आहे बालेकिल्ला. इथे 2 दरवाजे आहेत. एक आहे मेन दरवाजा, राण्यांसाठी खास बनवलेला, आणि दुसरा पालखी दरवाजा, जिथून राजांचा राजेशाही प्रवेश होत असे. महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या, ज्या मोठ्या मोठ्या सरदार घराण्यातून आल्या होत्या आणि स्वराज्य बळकट करण्यासाठीच महाराजांनी हे विवाह केले होते. त्यांपैकी 6 राण्या इथे रायगडावर राहत होत्या. साईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, काशीबाई आणि सगुणाबाई. लक्ष्मीबाई राणी राजगडावर राहत होती आणि गुणवंताबाई जिजाऊंची सेवा करण्यात सदैव तत्पर होती. राजगडाचा प्रत्येक कोपरा या सगळ्या इतिहासाची साक्ष देतो. हे आहे अष्टप्रधान मंडळ, स्वराज्याचे 8 खांब, पेशवा, अमात्य, सचिव, सुमंत, राज्यकारभार सांभाळणारे, सेनापती आणि सरनौबत, सैन्याची जबाबदारी घेणारे, न्यायाधीश आणि पंडितराव, न्याय आणि धर्म पाहणारे, यांच्या जोरावर उभं राहिलं स्वराज्य. आणि हे होतं धान्याचं कोठार, जिथे गडासाठी धान्य साठवून ठेवले जायचे. इथे होता महाराजांचा भव्य राजवाडा, लाकडांचा आणि दगडाचा संगम, इतका विशाल आणि सुंदर की त्याची भव्यता आजही जाणवते. पण शत्रूंनी लावलेल्या आगीत हा महाल जळून गेला आणि म्हणतात ती आग अनेक दिवस दगदगत होती. रायगड असा बांधला होता की शत्रूला सरळ हल्ला करणं जवळपास अशक्यच. 3ही बाजूंनी कडे आणि वर फक्त एकच मुख्य मार्ग. हा तलाव गडाचं जीवन होतं. इथल्या पाण्यावरच पूर्ण गड अवलंबून होता. एल आकाराच्या दगडापासून 11 पायऱ्या उतरल्या की समोर येतो हा 10 बाय 10चा गुप्त कक्ष. हा आहे खलबतखाना. इथे गुप्त चर्चा केल्या जायच्या. बहिर्जी नायकांसारखे गुप्तहेर इथे येऊन महाराजांना माहिती देत असायचे. हा आहे प्रशस्त राजदरबार, जिथे एका वेळी सुमारे 6000 लोक उभे राहू शकत होते. या दरबाराची रचना अशी होती की एका कोपऱ्यात बोललं तरी दुसऱ्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकू जायचं. इथे झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक आणि इथेच होतं ते 32 मानाचं सोन्याचं सिंहासन. राज्याभिषेकाच्या वेळी हत्तीही उपस्थित होते. पण प्रश्न असा पडतो, इतका मोठा हत्ती गडावर कसा आला असेल? असं म्हटलं जातं की हत्तीचं पिल्लू वर आणून गडावरच मोठं केलं गेलं. हीच होती महाराजांची दूरदृष्टी. आणि ते सिंहासन पुढे मोगलांनी रायगड जिंकल्यानंतर घेऊन गेले आणि आज ते कुठे आहे याचा ठोस पुरावा सापडत नाही. हा आहे हत्ती तलाव, गडावरील पाण्याचा महत्त्वाचा साठा. या पाण्यावरच हत्ती आणि इतर जनावरांची तहान भागवली जायची. आणि याच्या जवळच आहे शिरकाई देवीचं मंदिर, रायगडाची ग्रामदेवता मानली जाणारी ही देवी, जिथं दर्शन घेऊनच गडावरील प्रत्येक कामाची सुरुवात व्हायची. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडे. वाटेत खूप सारे बाजारपेठा दिसतात. इथे दुकानं उंचावर होती, कारण घोड्यांवरून लोक खरेदी करण्यासाठी यायचे. आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा खरंच मन मोहून टाकणाऱ्या आणि अतिशय सुंदर दृश्य होतं. आपण आत्ता जगदीश्वराच्या मंदिरात आहोत. महाराज मोहिमेवर गेलेले असताना रायगड या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली एक काम चालू होतं. असं सांगितलं जातं की किल्ला बांधण्यासाठी पैसा कमी पडला, पण राजमाता जिजाऊ यांच्या आदरापोटी हिरोजी यांनी पैशाचा काही जिक्र न करता स्वतःच्या काही जमिनी आणि मालमत्ता विकून काम पूर्ण केलं. आणि महाराज जेव्हा परत आले त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सर्वांना बक्षीसही दिली. पण जेव्हा हिरोजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले, मी वेळ आली की मागेल. आणि जेव्हा महाराज जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आले तेव्हा त्यांनी पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं. तेव्हा हिरोजींनी विनंती केली, माझं नाव या पायरीवर असावं, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा दर्शन घ्याल तेव्हा तुमच्या पायधुळीचा सन्मान त्या नावाला मिळेल. महाराजांसोबत असेच अनेक लोक आणि बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांसारखे शूरवीर होते आणि यांच्या सर्वांच्या पराक्रमामुळेच स्वराज्य उभं राहू शकलं. आम्ही सगळे आता टकमक टोकावर पोचलोय. आम्ही टोटल 20 मावळे निघालो होतो टकमक टोकापाशी, पण 4च मावळे पोचू शकले टकमक टोकापर्यंत.
पहिला मावळा, दुसरा मावळा, तिसरा मावळा आणि चौथा मावळा. बाकी सगळे मावळे धारातीर्थ पडले. आणि इथे येऊन काय सांगू, हे नजारे तुम्हाला दाखवतो मी, सांगू नाही शकत. हारलेले थकलेले मावळे नाही, त्यांच्याकडून आम्ही हरलेले नाही तिथं मावळे. पण जाता नाही आलं, तिथं पण नाही जाता आलं. नाही आम्ही हरलेले, आम्ही हरवलेले मावळे आहेत. आम्ही तेच. 1.5 तास हरवलो कोणी होतो. हरवले तुम्हाला? अच्छा, आम्ही 1.5 तास हरवलो होतो. कशी वाटली मग आजची ट्रिप? वाटली मस्त, एकदम मस्त. आता समजा हॉट व्हील्स, आता समजा आपलं हे निघलं. क्या बात करता है यार. And my name is John Cena.